आणि आज देखील तीच स्वप्न घेऊन क्रीडांगणामध्ये उतरलेत. परंतु हेही विसरू नका, घरचं मैदान आहे. भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमचं ज्या क्रीडांगणामध्ये रोजचा सराव खेळाडू करत असतात. मागील मॅच मध्ये आपण आर्यन चिर्ले संघाला पराभूत होताना पाहिलं. एक चिर्ले संघाचा गावचा संघ पराभूत झाला, परंतु दुसरा संघ भूमिका स्पोर्ट चिर्ले इथे देखील मजा येईल मॅचला, कारण त्या प्रतिस्पर्धी टीम देखील तेवढीच ताकदवार आहे. करूया मॅचला सुरुवात, कारण अद्याप चैतन्य पाटील पोहोचला नाही, परंतु तेवढा थांबण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही. त्यामुळे आपण लगेच मॅचला या ठिकाणी सुरुवात करतोय. चैतन्य पाटीलकडे लक्ष आहे चिर्ले टीमचं देखील की कधी पोहोचेल तो मैदानामध्ये, पण तो त्याची प्रतीक्षा सर्वांनाच राहील. अमय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती, एकाला बॉलिंग करायची, त्यामुळे अमयला आयकॉन खेळाडू घेतलाय तर त्याला प्रथमतः बॉलिंग करावी लागेल. बॅट्समनची वेटिंग आहे. चैतन्य पाटील जेव्हा येईल तर पंच कळवतील आपल्याला की कधी त्याला मैदानामध्ये उतरवलं जाईल. चला, आय थिंक पोहोचलाय चैतन्य देखील आता. शुभम पाटील पोहोचलाय आणि चैतन्य देखील आय थिंक पोहोचतो. मॅच मध्ये आपण जाऊया, सुरुवात करूया. अगदी करण अर्जुन मध्ये जशी करण अर्जुन मध्ये मेरे करण अर्जुन आएंगे अशी वाट पाहत होते, तशीच पद्धतीने आज भूमिका चिर्लेचे खेळाडू देखील पाहत होते की आमचा चैतन्य पाटील येईल. आणि फायनली तो आला आणि सामन्याकडे लक्ष वेधत आहोत. बॅट्समन अनिकेत मोकल तयार, बॅटिंग डिपार्टमेंट कडून टीमचा कॅप्टन लीडर आणि ब्रँड ऑफ साई क्रिकेट या नावाने ओळखला जाणारा अनिकेत मोकल आणि त्याच्या सोबतीला दीपू माली. गतवर्षी देखील हाच आयकॉन खेळाडू चिर्ले साई टीम मध्ये खेळला आणि यावर्षी देखील अनिकेत मोकलच्या संघामध्ये दीपू माली. पहिलं षटक घेऊन अमय पाटील ओव्हर द विकेट्स. पहिला बॉल, ओ वेगवान बॉल, भन्नाट वेग, चांगला बॉल, टेक ऑफ चांगला आहे आणि पहिला बॉल निर्धाव हाताळला. निर्धाव चेंडूने केले सुरुवात. गुड लाईन स्पॉट वरती बॉल पिचिंग झाला आणि तदनंतर थोडासा अपरकट करायचा होता, विकेट किपरच्या वरून खेळायचा होता, परंतु ते जमलं नाहीये. डॉट बॉलने केले सुरुवात. मॅन फ्रॉम टाकीगाव, गोलंदाज अमय पाटील. अगदी लेदर क्रिकेट देखील तो खेळाडू खेळतो, नेहमीच त्याची उल्लेखनीय कामगिरी राहिली आणि तो गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट पिच बॉल, पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन. दंडित देखील केलंय की आता बाउन्सर चालणार नाहीये. चला, पावसाळी रबर बॉल मध्ये एकच बाउन्सर ही चांगली संकल्पना ऍज अ कॉमेंटेटर मला तरी वाटतंय, कारण दोन बाउन्सरची संधी दिली की कदाचित बॉलर्सला चान्स वाढतो, दोन बाउन्सर टाकण्याची संधी त्याला मिळते. चला, इथे नक्की बॉल काय टाकलाय, पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. लॉंग स्टॉपला बॉल फरार झालाय. नो प्लस 4 अँड नशिबाचा पंजा टीम गावदेवी साई टीमला. पाहायला मिळाला अमय पाटील. वेग प्रचंड आहे, पण तो आम्ही नेहमी म्हणतो की वेगापेक्षा नियंत्रण चांगलं असायला हवं. वेग तुमच्याकडे जरूर आहे, परंतु टप्पा अचूक, लाईन लेंथ या गोष्टी फार गरजेच्या आहेत. आणि जर तुम्ही इथे चुकी कराल तर प्रतिस्पर्धी टीमला त्याचा फायदा मिळेल. चैतन्य देखील पोहोचला. अगदी टाकीगावचे एकाच घरातील दोन भाऊ एकाच टीम मध्ये आयकॉन खेळतात असं आपण म्हणूया. टाकीगावचे प्रेक्षक देखील अनेक जोडलेत जे मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. नशिबाची साथ मिळाली टीम साई संघाला. फ्रीटचा बॉल आहे आणि इथे हा चान्स आता अनिकेत मोकल समोर आहे. ही संधी त्याला आता सोडून चालणार नाहीये. फ्रीटचा इशारा केला अंपायर संदीपजी पाटील आणि बाबूरावजी ठाकूर यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकता. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट्स. अमय पाटीलचा पुढचा बॉल, फुल टॉस टाकला, ड्राईव्ह केला, फटका चांगला. लॉंगॉनचा खेळाडू शुभम धावत सुटल्या आणि तोपर्यंत एक रन. दुसऱ्या धावेसाठी दीपू इंटरेस्टिंग होता, परंतु चला स्ट्राईक मिळेल दीपू मालीला. मग अशी प्रॅक्टिस सेशन मध्ये त्याने एक लांब लचक षटकार मारला, त्यामुळे अपेक्षा की आज देखील प्रेक्षकांना मोठे मोठे षटकार आज दीपू मालीच्या बॅट मधून पाहायला मिळतील. ठाणे डिस्ट्रिक्ट मधून प्रवेश करणारा खेळाडू. आपण रायगड विपक्ष ठाणे मॅच पाहिली, जिथे अनेक वेळा ठाणे जिल्ह्याकडून हा खेळाडू खेळला आणि त्या विभागामध्ये या खेळाडूची नेहमी चर्चा राहते. आणि जेव्हा जेव्हा रायगड नगरीमध्ये दीपू माळी आलाय तेव्हा प्रेक्षकांनी त्याच्या बॅटिंगचा चांगलाच आनंद देखील लुटलाय. आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आयकॉन खेळाडू
मानकोलीचा दिग्गज स्टार खेळाडू आहे, त्याच्याकडे लक्ष राहील. रायगड ठाण्याचे क्रिकेट प्रचंड लोकप्रिय आणि त्याच डिस्ट्रिक्ट मधील हे दोन्ही खेळाडू. एक रायगड मधल्या पनवेल तालुक्यातील साई ग्रामीण क्रिकेटचा अनिकेत मोकल नॉन स्ट्राईक एंड वरती पोहोचला आणि त्याच्या सोबतीला दीपेश माळी. पुढचा बॉल टॅपिंग क्रिकेट, ड्राईव्ह केला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक दूर आहेत. तो आता इंटरेस्टिंग दीपू नाहीये. मगाशी दीपूला 2 धावा घ्यायच्या होत्या, परंतु इथे आता एकच धावेवरती समाधान मांडल्या. धाव फलकावरती नजर टाकूया. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात बिनबाद 8 धावा. अशीच पार्टनरशिप आम्ही पहिल्या मॅच मध्ये पाहिली जिथे विकेट्स दिल्या नव्हत्या जासई टीमनं. सुरुवात तुम्हाला चांगली करावी लागते. सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये जर 28-35 धावा 2 ओव्हर मध्ये बनल्या तर चांगला स्कोर बनेल. ओ बॅटच्या मधोमध लागलाय, कनेक्शन किती चांगले आहे आणि याच नावाची दखल अनेक प्रेक्षकांनी घेतली. ते नाव आहे अनिकेत मोकल आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा पहिला खणखणीत षटकार. काय होतं अगदी लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी वॉट अ शॉट. काय कमालीचा फटका. गोलंदाज अमय तयार, कमबॅक त्याला हवाय परंतु सोपं नाहीये. वॉट अ शॉट, काय फटका. एक पाय खेळपट्टीवरती मोडत टाळ्यांचा गजर करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम कडक षटकार. या फटक्यानंच तर हा अनिकेत ओळखला जातो आणि काय फटका ठोकलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा किती टायमिंग प्रॉपर आहे. बॉल जवळ आला, बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचला आणि त्याच्यानंतर सांगितलं वन टीम ब्रॉस इन ट्रबल द वन मॅन स्टँड लाईक अ सुपरमॅन. सुपर डुपर बॅटिंग. टाळ्या वाजल्या मागील फटक्यामध्ये कारण फटकाच तेवढा कडक होता. बॅटच्या मधोमध लागला आणि अनिकेत मोकल या फटक्यांसाठी ओळखला जातो. आताच आगमन झालं आमचे मराठीचे उत्कृष्ट समालोचक देव डाकी सर बोरखार, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि त्यांचा लाडका सुपुत्र आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. षटकार आल्या अमयच्या विरोधात. ठोकम ठोक क्रिकेट, कमालीची फटकेबाजी. चांगला बॉल इंकट केल्या, आतमध्ये वळवल्या आणि शेवटचा बॉल होता जिथे डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत. धाव फलकावरती धावा लागल्या टीम गावदेवी साई टीमच्या बिनबाद 20 धावा. चिर्ली चॅलेंजर्स संघ थोडासा खुश पाहायला मिळाला कारण उद्या त्यांचा आयकॉन अनिकेत मोकल त्याच्या बॅट मधून मोठे 2 षटकार जसे आले तसे चिर्ली चॅलेंजर्सचे खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी सांगितलं की अनिकेत उद्या आमच्या टीम मध्ये खेळणार आहे. दर्जेदार बॅटिंग, 2 षटकार चांगले पाहायला मिळाले प्रेक्षकांना. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा आल्यात. अमय पाटील अगदी कंजूस गोलंदाज, अनेक स्पर्धांमध्ये कमीत कमी धाव संख्या तो खर्च करतो. तो आज त्याच्या समोर उभा टाकला. अनिकेत मोकलचा चॅलेंज आणि सडेतोड उत्तर दिली पहिल्या ओव्हर मध्ये. षटक क्रमांक 2 शुभम पाटील. राधेचे क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये पहिली स्पर्धा आयोजित नेहमीच भूमिका स्पोर्ट चिर्ले करत असतो. पावसाळी रबर बॉल देखील त्यांनीच आयोजित केलं पहिल्यांदा आणि या हंगामाला जशी सुरुवात झाली ही मोठी स्पर्धा चिर्ले चॅलेंजर्स टीम कडून. षटक क्रमांक 2 घेऊन आला. ओ वेग प्रचंड आहे. शुभम पाटील काय गोलंदाजी. पहिल्या बॉल वरती वेग पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या लाईन वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. रन्स मिळेल, एक सिंगल आणि एका धावेने धाव फलकावरती धावा लागल्यात बिनबाद 21 धावा. तो मागच्या ओव्हरचा सुपर डुपर हिरो आहे. त्याच्या बॅटिंग कडे सर्वांचं लक्ष लागलं. अनिकेत मोकलच्या बॅट मधून रन्स येतात. 21 धावा. लॉंग ऑनला आपण चैतन्यला पाहतोय. भन्नाट फॉर्म चालू आहे चैतन्य पाटीलचा देखील. त्यामुळे गावदेवी साई संघ हे देखील विसरू नका. धावांची तुम्हाला गरज राहील, धावा काढाव्या लागतील. गोलंदाज तयार. पुढचा बॉल घेऊन शुभम पाटील. वेगवान बॉल, तेज तर्रार, लाईन चांगली आहे. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. रनआउटची संधी थ्रो केलाय करणनं परंतु डायरेक्ट हिट निशाणा साधू शकले नाहीयेत. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. एक अतिरिक्त रन्स. ओव्हर स्टेप अगोदरच पुढे निघालाय पंच सांगतायत आणि नो +1 टोटल 2 धावा आपण ऍड करूया. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात आतापर्यंत बिनबाद 23 धावा. 23 रन्स आतापर्यंत उच्चांक राहिला 80 धावसंख्येचा जो सचिन स्मृती जासई टीमनं काढल्या. अमित नाईकनं 10 बॉल मध्ये विस्फोटक फलंदाजी केली आणि सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देणार आहोत.
त्यामुळे या मॅच कडे सर्वांचंच लक्ष आहे की साई संघ किती मजल मारेल. चान्स चांगला आहे साई टीम कडे आणि सुरुवात त्यांना भन्नाट मिळाले. फ्रीटचा बॉल दीपू माली, सिर्फ एक हात का काम है मेरे भाई. आणि बॉल चाललाय डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार उत्तुंग असा षटकार. मध्ये तुम्ही पाहू शकता ताकदची गरज नाहीये. मगाशी ठाकूर साहेबांनी सांगितलं की पावसाळी रबर बॉल आपण खेळतोय तर टायमिंगची गरज आहे आणि टायमिंग शॉट फटका जसा सजवला टाळ्या वाजत राहिल्या साई समर्थकांच्या. आणि दीपू मालीचा हा फेवरेट झोन आहे जिथे तुम्ही बॉलिंग करू शकणार नाही. जर त्याला फुलटॉस मिळाले तर तो लांब लचक षटकार मारतोय सर्वांनाच ठाऊक आहे आणि एका हाताने सरळ खेळून काढल्या. असे फटके इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण रिषभ पंतला खेळताना पाहिल्या. प्रचंड चर्चेमध्ये रिषभ पंत एका टेस्ट मध्ये 2 शतक एकाच मॅच मध्ये आणि तशाच पद्धतीची आठवण झाली. फटका चांगला इथे देखील ड्राईव्ह केला डीप मिड विकेटला. खेळाडू चालला एक झाले कंप्लीट. काही गरज नाहीये चांगला स्टार्ट मिळाला त्यामुळे साई संघ म्हणत असेल की रनआउटची विकेट नको कारण धाव फलकावरती नजर टाकूया आपण. धावा बनल्यात आतापर्यंत 30 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. शुभम पाटील कडे वेग चांगल्या परंतु शुभम तुम्हाला टप्पा नियंत्रण हा साधावा लागेल आणि जर फुलटॉस चेंडू आले तर दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. इथे देखील चांगला फटका आहे. कनेक्शन प्रॉपर नव्हतं या बॉलवरती. क्षेत्ररक्षक जज करतायत एक धाव. षटकार नो बॉल जरूर आला परंतु मागील 2 बॉल मध्ये शुभम पाटीलची वापसी देखील पाहायला मिळाली. 2 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. शुभम पाटीलचं षटक दीपू मालिक समोर तयार. हो जोरदार प्रहार केला. बॉल फटका कनेक्शन स्मिथ हास्य राहिलं दीपूच्या चेहऱ्यावरती देखील कारण बॅटच्या टो वरती लागलाय बॉल. कनेक्शन मध्ये नव्हतं त्यामुळे एकच सिंगल आणि एका धावेने संघाची धावसंख्या आतापर्यंत 32 धावा धाव फलकावरती. लास्ट बॉल ऑफ दी सेकंड ओव्हर. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल बाकी आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 20 आल्या इथे 12च दिल्यात. शुभम पाटीलचं हे षटक आहे. शेवटचा बॉल. ओ व्हॉट अ शॉट. काय फटका. शॉट ऑफ द डे. फटक्यासाठी टाळ्या तर व्हायला हरकत नाहीये. काय फटका ठोकलाय अनिकेत मोकल. साई टेनिस क्रिकेटची रन मशीन अफलातून अनबिलिव्हेबल. बॉल सीमा पार षटकार. फलकावरती धावा लागल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. रन रेट तुम्ही पाहू शकता 19 सरासरीनं 38 धावा बनल्यात. तो अनिकेतचे 3 फटके 3 षटकार आणि जे 3 षटकार आले ना त्यामध्ये हा सर्वाधिक स्टायलिश स्ट्रोक होता. जेव्हा अनिकेत मैदानामध्ये उतरला तेव्हाच उल्लेख केला की आपल्या वेगळ्याच धुंदीनं बॅटिंग करणारा हा फलंदाज आहे. त्याचे हेलिकॉप्टर लुक अद्याप प्रेक्षक म्हणत असतील की अनिकेतचा हेलिकॉप्टर आला नाहीये त्याची प्रतीक्षा. परंतु म्हणूया की गोलंदाजांनी यॉर्कर देखील अद्याप टाकला नाही त्यामुळे हेलिकॉप्टरची प्रतीक्षा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 38-38 धावा. चांगली स्टार्ट आहे. शेवटचे 12 बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती भूमिका चिरले संघाचा यशस्वी खेळाडू करण मडवी आला. षटक क्रमांक 3. या ओव्हर मध्ये आता करण वापसीची गरज राहील. विकेट्स घ्याव्या लागतील. डॉट बॉल हाताळायचे. दीपू माली तयार. क्लीन बॉल. विकेट बद्दल चर्चा केली आणि दांडी गोल केलाय. दीपू मालीला मैदानातून बाहेर पाठवलाय कॅप्टन करण मडवीनं आणि पहिला धक्का दिलाय टीम गावदेवी साई टीमला 38 वरती 1. खाती राज्यांमध्ये जाऊन देखील प्रथमेश म्हात्रेंना फुंडे टेनिस क्रिकेटचं नाव त्याचबरोबर उरण परिसराचं नाव क्रिकेट कारकिर्दीमध्ये गाजवलं
आणि तोच खेळाडू आता मैदानामध्ये आलाय. इन ऍक्शन 3 वन डाऊनच्या भूमिकेमध्ये मी तर म्हणेल अनिकेत मोकलच्या सोबतीला आज चांगला संगम पाहायला मिळतोय टीम गावदेवी साई टीम. कारण आयकॉन दीपू मालिया जो विस्फोटक स्टार्ट करून देतो आणि आज प्रथमेश म्हटलं तर कदाचित तो बॉलिंग देखील करेल. आयकॉन पहिलं षटक तो हाताळू शकतो. आयकॉनला बॉलिंग करायची आणि त्यामुळे प्रथमेश कदाचित पहिलं षटक हाताळेल. पण तू करणचं करूया कौतुक. सुरुवातीला मला असं वाटलं की पहिल्या ओव्हरमध्ये अम्माईच्या 20 आल्या. करण दुसरं षटक हाताळण्यासाठी भूमिका स्पोर्ट्स टीमचा कट्टर समर्थक आता जॉईन झालाय. स्वागत आहे. नाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूपर्यंत पिट्टू आलाय. उंची जास्त आहे आणि लांबी जेवढी गावदेवी साई टीमला हवी आहे तेवढीच प्राप्त केली. बॉल चाललाय सीमा पार. खणखणीत षटकार. दर्जेदार बॅटिंग. एकाच एक तोड. पहिला फलंदाज बाद झालाय पण तू गावदेवी साई पिट्टू म्हणतो काय फरक पडणार आहे. माझ्याकडे कौशल्य माझ्याकडे गुणवत्ता आणि ती सिद्ध करत असताना करंटच्या विरुद्ध षटकार आला. आणखीन एक समोर ठोकलाय. व्ही शेप मध्ये सौरव गांगुली उर्फ दादाची आठवण झाली. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ठोकम ठोक. आणखीन एक दुसरा षटकार. फलकावरती अवघ्या 15 बॉल मध्ये 50 धाव संख्येपर्यंत पोहोचला. अद्याप 9 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यामुळे थोडस टेन्शन तिकडे जासईच्या खेळाडूंना देखील राहील कारण 30 काढल्या. त्याच्या पुढे गेला तर चॅलेंज आणखीन वाढेल कारण सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देतोय. 50 तर झाल्यात. प्रथमेश मात्रे 3 बॉल आय थिंक 2च बॉल तो खेळला. आल्या आल्या 2 षटकार प्रथमेश मात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. संघ पोहोचलाय 50 वरती. 9 बॉल शिल्लक आहेत. करण मडबी तयार. आपटलाय बॉल. आता बाउन्स आहे. चांगला बॉल. लाईन चांगली आहे आणि ते बीट करत असताना शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल होता. निर्धाव चेंडूची इथे देखील सांगता होईल. षटक क्रमांक 3 आपण पाहताय. करणने अनेक वेळा अडचणीमधून संघाला तारलाय. अनेक वेळा जेव्हा जेव्हा भूमिका चिरले संघावरती दबाव आलाय तेव्हा तेव्हा त्यानं उल्लेखनीय गोलंदाजी केली आणि त्याच गोलंदाजीची अपेक्षा सुरुवातीलाच उल्लेख केला की करण वापसी करून देईल. विकेट त्याने घेतली परंतु त्याच्यानंतर 2 षटकार ठोकलेत. यॉर्कर बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल होता. फिंगर रोल केले. एक झाले कंप्लीट आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा अपवाद वगळला तर पुन्हा एकदा वापसी केली करणनं. 5 बॉल आतापर्यंत त्याच्या पाहायला मिळाले. 13 धावा खर्च करत दीपू माळीची विकेट्स त्याने घेतले. धाव फलकावरती 51 धावा. अनिकेत मोकल. शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल करण ओव्हर द विकेट्स. पुन्हा तसाच खेळायचा होता जो शेवटच्या बॉल वरती मागील ओव्हर मध्ये मारला पण तो इथे थोडासा बाहेर चालला. लेग स्टंपच्या एक अतिरिक्त धाव फलकावरती धावा लागल्यात. 52 धावा. संपूर्ण दिवस आपल्याकडे त्यामुळे आपण चिरले चॅलेंजर संघासमवेत देखील चर्चा करू जी नेहमीप्रमाणे आम्ही चर्चा करत असतो आणि मॅच मध्ये उद्याच्या दिवसामध्ये चिरले चॅलेंजर संघ खेळणार आहे. हेलिकॉप्टर अनिकेतचा कधी येईल परंतु आलाय परंतु ताकद पडले कमी. क्षेत्ररक्षक चैतन्य पाटील करतोय जज आणि विकेट क्रमांक 2 आयकॉन कार्ड आतापर्यंत. अनिकेत मोकल बाद झाला. आयकॉन अद्याप एक खेळपट्टीवरती आहे प्रथमेश परंतु इथे धाव फलकावरती नजर टाकूया. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि भूमिका स्पोर्ट्स चिरले संघाने धावा खर्च केल्या 2 बाद. 52 धावा. खेळाडू चाललाय आशिष मोकल. बॅट्समन आशिष मोकल मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत मोकल बाद झाल्यानंतर 4थ्या क्रमांकावरती परतल्या. चला पुढची मॅच आपण इन्व्हाइट करूया. टीम चॅलेंजर बोरखान आणि 5 स्पोर्ट्स घाटला गाव. कॅप्टन तयारीत राहा कारण कुठल्याही प्रकारचे सबब चालणार नाहीये.
बोरखा टीम मध्ये आयकॉन खेळाडू आहे सुमित डोंगरे पारगाव, ऋतांशु पाटील जुहूगाव हा खेळाडू पाहायला मिळेल. आणि त्यांच्या विरोधात खेळतोय घाटलागाव टीम जयेश भोईर बाताण आणि विशाल राठोड चिरले हा खेळाडू आपल्याला आयकॉन पाहायला मिळेल. पण तू चला कॅप्टन, आता फक्त एकच षटक राहिले आणि याच्यानंतर तुम्हाला टॉस साठी यायचं आहे. धाव फलकावरती 52 धावा, बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल मडबे आले. अंतिम षटक, शेवटचं षटक आहे, लास्ट ओव्हर. गोलंदाज कुणाल तयार, बॅट्समन प्रथमेश समोर. मागील ओव्हर मध्ये 2 लांब लचक षटकार मारलेत. सोडलाय बॉल, लाईन पाहूया. पंच वळतात, इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. पंचांबद्दल आम्ही नेहमी कौतुक करत असतो. उरणच्या अंपायर्स अगदी प्रशांत माली सर असतील, तदनंतर संदीप पाटील सर, राजेंद्रजी गरज सर, दीपकजी पाटील सर, हे उत्तमरित्या पंचांची भूमिका. कंटिन्यू पंच राहिलेत, अगदी तिसरी मॅच कंटिन्यू करतायत, ही त्यांची चांगली गोष्ट आपण म्हणतोय. कौतुक करू आम्ही पंचांच्या भूमिकेबद्दल देखील. कुणाल तयार पुढचा बॉल घेऊन. पिट्टूसाठी ड्राईव्ह करायचा होता मोठ्या फटक्यामध्ये, परंतु का पिट्टूने स्ट्राईक रिलीज केली. आणि कदाचित 6 बॉल पिट्टूच्या बॅटिंगच्या अपेक्षा प्रेक्षकांना, आणि एका धावेनं तेवढा फरक पडणार नाहीये साई टीमला देखील, कारण स्ट्राईक हवी होती. परंतु जाऊया ग्रामीण क्रिकेट मधला अशू स्ट्राईक वरती आशिष मोकल चौथ्या क्रमांकावरती उतरल्या. खेळाडूमध्ये क्षमता जरूर आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये जेव्हा शेवटचं षटक आहे आणि जिथे खऱ्या अर्थाने मी तर म्हणे प्रथमेशची गरज राहील स्ट्राईक वरती. गोलंदाज तयार. ओ, ही चर्चा आम्ही केली की जास्तीत जास्त पिट्टून स्ट्राईक वरती राहायला हवं, आणि ही चुकी केली, स्ट्राईक दिली नव्हती, घेण्याचा प्रयत्न केला. आणि आल्या आल्या नवीन खेळाडूसाठी तेवढं सोपं नाहीये, कारण वेगवान गोलंदाजी करतायत कुणाल. काही अनेक वर्ष आम्ही पाहिलं, चिरले एक्सप्रेस या नावाने खेळाडू ओळखला गेला, आणि वेग धारण करत चांगली गोलंदाजी करणारा. फुल टॉस टाकलाय, फटका फसलाय, कॅचची संधी खेळाडू कुणी नाहीये. चैतन्य लॉंगॉनला, त्याच्यासाठी चेस थोडीशी मोठी आहे. इथे रन्स मिळेल एक, आणि जी अपेक्षा होती की प्रथमेश स्ट्राईक वरती यायला हवा, आता तो स्ट्राईक वरती आला. मी तर म्हणेल रन्स आता थांबवल्या साई टीम, कारण सुरुवात तुम्ही कशी केली यापेक्षा शेवट तुमचा कसा बनला या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि मागील 7 ते 8 बॉल कुणालनं 2 विकेट्स घेतल्या, तर बंटी शेलके रोशनी डाब्यावरती पार्टीची व्यवस्था त्याला केली जाईल. 2 बॉल 2 विकेट्स. चांगला बॉल ड्राईव्ह केला, ओ चांगला फटका, क्षेत्ररक्षण खराब झालंय. सुजित त्या ठिकाणी होता, चला रन्स घेतली नाही, रन्स नाहीये, डॉट बॉल. कमीत कमी 18 ते 20 धावा साई संघ मागेच राहिला असं म्हणूया आपण, कारण अनिकेत बाद झाला, नंतर रन्स कमी बनल्यात. प्रथमेश शेवटच्या काही बॉल वरती त्याचा स्ट्रगल सुरू आहे. सुरुवातीला फटके आले जरूर, परंतु तदनंतर काही बॉल मोठे फटके पाहायला मिळाले नाहीयेत. कुणालचं चांगलं कमबॅक. इथे देखील लाईन चांगली आहे, डॉट बॉल. प्रेशर निर्माण केलाय, मागील 7-8 बॉल मध्ये दबाव चांगलाच वाढवलाय, त्यामुळे स्कोर थांबलाय. फक्त आणि फक्त धावा पाहायला मिळतात. ऋतुज, धाव संख्या फक्त 3च धावा या ओव्हर मध्ये आल्यात. फुल टॉस बॉल, सरळ ड्राईव्ह केलाय, स्टेट ड्राईव्हचा दणका, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार, षटकार. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना टीम साई संघाची धावसंख्या संकेत स्पोर्ट्स गावदेवी साई संघ पोहोचला. 60 धावसंख्या काढल्यात आणि 61 धावसंख्येचं आव्हान हे भूमिका स्पोर्ट्स चिरले संघाला आता पूर्ण करावं लागेल. 24 बॉल 61 धावेची मॅच. टाकीगाव टीमच्या खेळाडूंना शुभेच्छा आल्या. चैतन्य पाटील, अमय पाटील यांच्यासाठी उमेश जोशी टाकीगाव जे एन्जॉय करतात मॅचला, त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. पाहत एकत्र मॅच एंटरटेनमेंट राहील या स्पर्धेमध्ये. आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील आमचे मराठीचे एक उत्तम समालोचक, आणि नेहमीच त्यांची साथ आम्हाला लाभत असते. आमचे देवटाकी सर बोरखार यांचं आगमन झालं, त्यांच्याकडे आपण जाऊया. आणि लगेच टॉस साठी कॅप्टन चॅलेंजर बोरखार टीम विघ्नेश डाकी आणि पार्थ स्पोर्ट्स घाटला गाव कपिल खेडे आपण टॉस साठी संपर्क साधा.
कॅप्टन जर उशिराने पोहोचाल तर कमी षटकांची मॅच तुम्हाला खेळवली जाईल, या गोष्टीकडे देखील लक्ष द्या, कारण दुपारच्या आता ठीक 1:30 वाजतायत आणि चौथी मॅच आम्हाला वेळेवरती सुरू करायची, यासाठी विनंती करतोय. बोरखाड टीम आणि घाटला गाव या दोन संघांमध्ये टॉस होईल. प्रेक्षकांना तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा चिर्ले चॅलेंजर्स आयोजित चॅलेंजर्स ट्रॉफी 2025 पावसाळी रब्बर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण चिर्ले नगरीमध्ये अनुभवतोय आणि आज आयकॉन आहेत. आय थिंक उद्या देखील आयकॉन तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आपण कॉम्बॉक्स मध्ये करतोय बदल. देव डाकी सर यांच्याकडे आपण जातोय. थँक्यू सो मच. मागच्या सत्रामध्ये आवाज ऐकला तर आपण संयमजी घरत मॅन फ्रॉम धाकटीजुई. स्पर्धा आपण पाहतोय चिर्ले चॅलेंजर्स आयोजित चॅलेंजर ट्रॉफी 2025. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या स्पर्धेची ठळक वैशिष्ट्य जर आपण पाहिलं, मोठं वैशिष्ट्य आयकॉन खेळाडू. आज रायगड ठाणे या विभागातून आपल्याला खेळाडू या क्रीडांगणावर पाहायला मिळतील. उपस्थित सर्व खेळाडू आणि प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत. मॅच सध्या मैदानामध्ये आपण पाहिलं, पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं कदाचित 80च्या वर संघ जाऊ शकतोय. जसा पिट्टू खेळायला आला ना तसं धावसंख्येला आणखीन झळाळी पाहायला मिळाली, परंतु अनिकेत मुकल हा खेळाडू बाद झाल्यानंतर कुठेतरी धावसंख्येला लगाम लावण्याचं काम चॅलेंजर चिर्ले या संघानं केलं आणि थांबवून ठेवलं त्यांना. 4 षटकामध्ये 60 या धावसंख्येवर 61 धावसंख्येचं आव्हान आता त्यांच्या समोर आहे. समोर एक आयकॉन खेळाडू, टाकेगाव गावाची रन मशीन, अर्थातच आयकॉन आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल चैतन्य पाटील मॅन फ्रॉम ताकेगाव. या हंगामामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट मध्ये चांगली छाप सोडलेली आहे. ग्रुप ग्रामपंचायत विंधणे मधलं एक मातब्बर संघ, मोठं नाव आहे टाकेगाव संघ म्हटलं तर, आणि त्याच गावातला सुपुत्र समोर मिस्टर ISPL हा खेळाडू आपण पाहतोय. अनमोल रत्न आहे, 24 कॅरेटचा हा खेळाडू आहे पिट्टू. अर्थातच आणखीन एक आयकॉन खेळाडू, आयकॉन विपक्ष आयकॉन अशी लढत पाहायला मिळेल तुम्हाला. 61 धावसंख्येचं आव्हान, पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज डावखुरी हाताचा गोलंदाज. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट्स, समोर टाकला होता बॉल, ड्राईव्ह केला बॉलला मिड विकेटच्या रिझन मध्ये खेळाडू आहेत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेसाठी वळलेत, 2 धावा या ठिकाणी घेऊन जातील. चांगली सुरुवात या ठिकाणी. पहिला चेंडू, 61 धावसंख्येचं आव्हान. समोर प्रथमेश म्हात्रे अर्थातच पिट्टू हा खेळाडू आपण पाहतोय, आयकॉन खेळाडू. ISPL गाजवलं या खेळाडूनं आणि आज ग्रामीण स्तरावर सुद्धा चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळते. सध्या गोलंदाजी त्याच्या हातामध्ये वाटेला पाहायला मिळते. लोवर फुल टॉस बॉल, लॉफ केला बॉलला, आडव्या बॅटनं प्रचंड ताकद लावली आणि बॉलला दिला फेकून कवकोरच्या डोक्यावरून. पहिला षटकार अप्रतिम, ताकदीचा प्रचंड वापर, बॉटम हँडचा चांगला वापर. प्रथमेशला चांगलं माहिती आहे बॉल खराब टाकला, पण थोडस स्किट झाला बॉल. ओला चेंडू फेकणं हे खरं तर या फॉर्मॅटचं हीच तर मोठी गंमत आहे. मोठ्या मोठ्या खेळाडूंकडनं सुद्धा त्या चुका पाहायला मिळतात. षटकार पाहायला मिळतोय तुम्हाला. हाफ ट्रॅकर बॉल फिरून खेळलेत फाईनलच्या क्षेत्रामध्ये, लगातार दुसरं, फक्त जागा वेगळी, रिझल्ट सेम आहे. पंचांचा हात आभाळाकडं.
आणखीन येतोय हा षटकार. भाग पाडले पहा, मीटिंग घेण्यासाठी भाग पाडले दोन आयकॉन खेळाडू, एक ठाणे विभागातील खेळाडू. आता दोन खेळाडू चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकमेकांसोबत आपण पाहतोय दीपेश माळी मानकुळीचा खेळाडू, तदनंतर प्रथमेश म्हात्रे फुंडे गावाचा हा 24 कॅरेट्स खेळाडू स्वतःवर नाराज आहे. दोन्ही बॉल खराब होते. हाफ ट्रॅकर, लवर फुल टॉस बॉल, दोन षटकार लगातार आले. तिसरा येणार का? समोर टाकला होता बॉल, हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. यावेळी मात्र प्रचंड ताकद लावली. पुन्हा एकदा सांगितलं थँक्यू सो मच खेळाडूने म्हटलं. फलंदाजानं चैतन्य पाटील हा खेळाडू मात्र आग होतोय, आपली छाप छोडताना दिसतोय. समोर कोण आहे, त्याचा कद किती आहे, किती ताकदीचा खेळाडू आहे, काय त्याची कामगिरी आहे हे जुगाडून मात्र आपल्यामध्ये किती ताकद आहे. प्रथमेश मात्र पिट्टूवर मात्र हल्ला चढवला जातोय. लगातार संलग्न आलेले हे 3 षटकार, एकूण धावसंख्या आता 20 धावा काय फलंदाजी केलेली आहे. 4 चेंडू मध्ये 20 धावा जमवलेल्या आहेत. 61 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे. 15च्या वर सरासरी असताना 20 धावा आलेल्या आहेत, त्या सुद्धा एक आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून. प्रथमेश थोडस दबावामध्ये पाहायला मिळतो. इथून मात्र कमबॅक करावं लागेल, एखादा चेंडू चांगला फेकावा लागेल. आणखी एक लवर फुल टॉस. यावेळी खेळाडू आहेत त्यांना प्रेक्षक बनवून जाणारा लगातार हा चौथा. यावेळी पुन्हा एकदा काऊ करूचं क्षेत्र निवडले. फ्लॅट हिट, इट इज अ 6. चैतन्य पाटील ऑन फायर नाव. षटकार चांगला येईल काय? बाउन्सर स्लोवर ऑप्शन आहे का? स्लोवर बॉल यॉर्कर फेकला होता. यावेळी मात्र आपण पाहतोय पहिली धाव वेगाने सन्मान दिला होता. डायरेक्ट हिट होणार का? ओ इथे मात्र पहा कीपर थोडासा जज नाही करू शकले. ऑकवर्ड बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्रस्ट्रेशन क्लिअर पाहायला मिळतोय का नाही. 4 षटकार खर्च केलेत. आपल्याकडनं अपेक्षा ठेवली होती, आपल्यावर दबाव होतं, परंतु त्या दबावाला जुगारून मात्र इथं फलंदाजी केली. गुड बॅटिंग चैतन्य पाटील. आक्रमण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 षटकाची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय चॅलेंजर चिरले संघाची, भूमिका स्पोर्ट्स चिरले संघाची धावसंख्या पाहतो आपण बिनबाद 28 धावा. यस, पाणी घेऊन जायचं आहे क्रीडांगणामध्ये. सर 12th मॅन लगेचच पाणी घेऊन जा. पुढल्या मॅच साठी हा शेवटचा पुकार असेल दोन्ही संघांना. यानंतर होणारी लढत चॅलेंजर बोरखार त्यांचा विपक्ष आपण पाहतोय पार्थ स्पोर्ट्स घाटला गाव. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे लगेचच आपण संपर्क साधा प्लीज. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, स्कूप करण्याचा प्रयत्न. अजूनपर्यंत पंचांचा इशारा येणं बाकी. येस, इट्स अ लेग बाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू. धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात खात्यामध्ये जमा होईल. धावफलक हलतं ठेवलेलं आहे. करण मडवी आपण पाहतोय आणखीन एक गुणवंत खेळाडू. कमी कालावधीमध्ये या खेळाडूने सुद्धा स्वतःला सिद्ध केलंय. चिरले गावचा सुपुत्र पाहतो आपण करण मडवी. सातत्यानं गावदेवी गावठाण या संघामध्ये आपण पाहतोय बोरखर संघाचा संघनायक या ठिकाणी विघ्नेश टाकी स्ट्रोक प्लेअर उपस्थित आहेत. वेलकम. चला त्यांच्या अगेन्स्ट कॅप्टन आपण सुद्धा या प्लीज. स्लोवर बॉल. इथे मात्र बॉल स्पीड झाला हातातून आणि प्रचंड ताकदीचा पुन्हा एकदा प्रहार. षटकार नसेल हा तर 8 असेल. धावा मिळतील 6. षटकार ही खराब बॉल होता. स्लोवर बॉल फेकण्याचा प्रयत्न आणि त्यावर मात्र प्रचंड ताकदीचा वापर. षटकार षटकार षटकार. आणखीन एक. यावेळी बॅट टर्न झाली हातामध्ये. गोलंदाजाला संधी आहे. धुंडो रे धुंडो. कुठे आहे बॉल? नाही नाही, जज करू शकले नाही. हवेचा झोत आला, चेंडूला घेऊन गेला विरुद्ध दिशेला आणि तिथून मात्र आपण पाहतोय एक जीवनदान मिळतोय. आशा सोडली होती खरं तर चैतन्यानं. घाटलागाव संघाचा संगणक प्लीज या. आपण आयोजकांच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे. समोर टाकला होता बॉल. हेलिकॉप्टर उडवला जातोय. लॉंगनच्या रिजन मध्ये बॉल अडला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पिट्टू आहे त्या ठिकाणी. रॉकेट थ्रो. चांगली फेकी होती परंतु यष्टांच्या थोडासा बाहेर गेली. त्या ठिकाणी गोलंदाज आहेत. आणखीन एक गुणवंत खेळाडू पाहतोय. साईगाव संघ म्हटलं तर या खेळाडूने खूप मोठं योगदान आहे. अनिकेत सध्या गोलंदाजच्या उंबरठ्यावर पाहतोय. करण मडवी आणि चैतन्य पाटील अशी सलामीची जोडी. धावसंख्या पाहतोय 62.
38 धावा धावपटलावर, 38 धावा, 61 धावसंख्येचं आव्हान. या षटकानंतर पाणी घेऊन जायचं आहे. खेळाडू तयार आहेत. चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला बॉलला, ऑफ ड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेट. पावसाळी रबल बॉल ही स्पर्धा, त्या खेळाची हीच तर गंमत आहे. हे डिफरंट फॉर्मॅट आहे मित्रांनो. इथे चांगल्या खेळाडूला सुद्धा आपण कित्येक वेळा पाहिले मार पडताना पाहिलं. मोठमोठे खेळडप करा, पाणी लगेचच मैदानामध्ये घेऊन जा. पावसाळी रबर बॉल आहे आणि पावसाचं वरुण राजाचं आगमन अजूनही पाहायला मिळत नाही तुम्हाला. आणि जेव्हा जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा गोलंदाजांना थोडीशी सवलत मिळत असते. चला, घाटलागाव संघाचा संगणक हा शेवटचा पुकार आहे. तुम्हाला आला असेल तर प्लीज या. प्रथमेश म्हात्रे, पिट्टू आपण पाहतोय सुरुवात केली. खरं तर अथक मेहनत आहे. आज आपण फक्त पाहतोय की एखादा खेळाडू आयकॉन आहे, एवढ्या मोठ्या स्पर्धा खेळतो. बऱ्याच सॅटर्डे संडे म्हटलं तर बिझी शेड्यूल. आज प्रथमेश म्हात्रे आपण पाहतो, बरेचसे मोठमोठे खेळाडू. कारण धर्मवीर चषक सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतो तुम्हाला. तिथे सुद्धा मोठमोठे खेळाडूंना तुम्हाला पाहायला मिळतील. ठाणे विभागामध्ये ती स्पर्धा तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मुंबई ठाणे या क्रीडांगणामध्ये मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. पिट्टू ISPL मध्ये दुसरा खेळाडू आपण पाहिला उरण तालुक्यामधला, ज्याचा बॅट मधून अर्धशतक आलं होतं आणि तब्बल पूर्ण उरण मध्ये फ्लेक्स झळकले होते. उरण तालुक्यातील 3 सितारे पाहायला मिळाले. इकडगर गावाचा अमित नाईक तो सुद्धा खेळताना पाहायला मिळाला या क्रीडांगणावर. आणि विश्वजित ठाकूर मोठ्या त्याच्या बॅट मधून सुद्धा, त्याच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा तुम्हाला कामगिरी पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची लीडिंग एज या ठिकाणी पाहायला मिळते तुम्हाला. येस, इट इज अ बॅक कट. कारण लगेच फलंदाजाने पंचांनाच दाखवून दिलं की माझ्या बॅटने स्पर्श झाला बॉल. इनर एज पाहायला मिळाले आणि स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळते. 11 चेंडू 20 धावा, कंपल्सरी चेस. अजून मॅच आहे का? गोलंदाजच्या बाजूने आहे का मॅच? एक विकेट सुद्धा गेला नाहीये अजून. किपिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सध्या स्टार खेळाडू आहे दीपेश माळी मनकवडी, गावचा सुपुत्र. खराब बॉल आहे यावेळी. मात्र खेळाडू आहे तो गनिमत राहिल्या. खराब बॉल होता. आणखीन ताकद तर लावू शकला असता काय. करण मडवी थोडेसे नाराज असतील. हाफ ट्रॅकर बॉल होता. अवे फ्रॉम द बॉडी थोडस रूम दिलं होतं, परंतु खेळाडूला पिक केलं असं म्हणावं लागेल. मागचे 2 चेंडू मध्ये 2 आलेल्या ते सिंगल कुठेतरी सुटकेचा श्वास घेतला असेल. समोर टाकला होता बॉल. लिडिंग एज 2 इज अ कॉल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. खेळाडू आहे त्या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळी मात्र पिकी खराब झाली. दुसरी धाव घेतली आहे. ओ, इथे मात्र तिसरी सुद्धा वळलेत आणि 3 धावा घेऊन जातील. खराब फिल्डिंग आहे. येस, कीपरने सांगितले माझ्याकडे बॅकअपला खेळाडू आहे, तुम्ही माझ्याकडे फेकी करू शकता का? आणि त्या एंडला चान्स होता मित्र म्हणेन. 3 धावा आल्यात या चेंडूवर. हरकत नाहीये. थोडीशी मिसपेड पाहायला मिळाली. छोट्या चुका ह्या होतच असतात. ग्रामीण खेळाडू आणि आयकॉन खेळाडू मध्ये तालमेल बसण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि तो वेळ नाहीये तुम्हाला. 4 षटकांची अवघी मॅच. खराब बॉल आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. स्टिकरवर बॉल आला. प्रचंड वेगाने 3 खेळाडू पळतात. आणखीन एक सिंगल पाहायला मिळते तुम्हाला. चैतन्यने स्ट्राईक मागितलेली आहे यावेळी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. बॉल जरी हाफ ट्रॅकर होता परंतु त्या चेंडूवर वेग दिला होता. 1 धावा धावपटलावर, 46 धावा. आणि आता समीकरण 8 चेंडू 15 धावा. मॅच पुन्हा एकदा रंगली. हे 2 चेंडू महत्वाचे असतील. हाफ ट्रॅकर बॉल. आता मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. कव्हकॉर्नरचा खेळाडू वेगाने आलाय. फिकी आणखीन चांगली झाली असते का? नाही. कीपर खुश नाहीयेत का? नाही, कारण फिकी थोडीशी खराब झाली. आणखीन एफर्ट चांगली झाली असती का? समीकरण बदललं गेलंय. इक्वेशन आर चेंज नाव. गणित पुन्हा एकदा बिघडली जातात. 7 मध्ये 13 हवे आहेत. या चेंडूवर काही करून चैतन्य थोडस दमछक झालेले आहे. 42 धावसंख्येवर खेळतोय आणि का नाही. 12 चेंडू मध्ये 42 बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये आले ते मोठी धावसंख्या, तिथून कुठेतरी बॅकफुटला ढकलण्याचं काम केलंय. आयकॉनवर जेव्हा तुम्ही दबाव टाकताना त्या वेळी मात्र त्या संघाचे धाबे दणाणले जातात, परंतु कमबॅक केलंय. या षटकाचं कौतुक करेन मी. हा चेंडू महत्वाचा असेल. हाफ ट्रॅकर बॉल. लिडिंग एज लागली. फाईन लेगला नॉनस्टॉप रिजनला खेळाडू आहेत. चेंडू पकडला जाणार. स्ट्राईक स्वतःकडे राहणार. मॅच मध्ये रंगत आली. शेवटचे चेंडू 6. कंपल्सरी चेस विजयासाठी पाहतो आपण. 6 मध्ये 12 धावा.
स्पर्श घरत. चला उजव्या बाजूला स्टेज कडे आपण बसलेले आहेत, त्या बाजूला कृपया आपण मिड विकेटच्या रिजन कडे आपण बसून कदाचित चेंडू आला तर तो लगेच देऊ शकता. आपण आयोजकीय भूमिकेमध्ये आहात. 6 मध्ये 12 बनवायचे आहेत. चेंडू बाकी आहेत अर्धा डझन. धावा बनवायचे आहेत 1 डझन. मॅच मध्ये रंगतदार. अजून विकेट सुद्धा गेला नाही. पर्सेंटेज द्यायची झाली ना तर 60-40 मॅच आहे. 60% मी बॅटिंग टीमला देईन, कारण विकेट्स एक सुद्धा गेला नाही आणि त्याहून महत्वाची पर्सेंटेज सेट बॅट्समन आहेत. आणि समोर ताकदीचा खेळाडू टाकेगाव संघाची रन मशीन चैतन्य आहे. चैतन्य पाटील हा खेळाडू पाहतो आपण ऑन स्ट्राईक खेळला, त्याला चांगलं माहिती आहे. अशा मॅचेस त्यांनी खूप काढल्यात. व्यावसायिक क्रिकेट म्हटलं, एक गाव अकरा खेळाडू म्हटलं, आयकॉन खेळाडू म्हटलं तर दबाव घेत नाही तो. आणि टाकीगाव संघाला कित्येक वेळा मॅच काढून दिल्या त्यानं. आठवते रजनी स्पर्धा, चिरनेरचे ते मैदान, एका षटकामध्ये 20 धावसंख्येची गरज या पठ्ठ्याने कुठून काढल्या होत्या. आणि म्हणूनच कॉन्फिडन्स आहे या खेळाडूकडं. आणि नॉट आउट 43 धावसंख्येवर खेळतोय, परंतु क्रिकेट आहे, होत्याचं नव्हतं याच खेळामध्ये होत असतो. आणि म्हणूनच क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातोय. शेवटचे 6 चेंडू. खराब बॉल आहे, जाऊन दिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पंच वळतील. हा पहिला वाईट बॉल फेकला जातोय या इनिंग मधील. 50 धावा, 50 कम्स अप. चिरले टीम 50 धावा झाल्यात. 11 धावसंख्येची अजूनही गरज. हाफ ट्रॅकर बॉल, प्रचंड ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि बॉलला दिला फेकून लॉंग ऑफच्या डोक्यावरून. योग्य वेळी आलेला मोठा फटका, षटकार. टॅग लाईन आहे, झुकेगा नाही साला. अजिबात वळून पाहायचं नाहीये. चैतन्यने सांगितलं डगआउट मध्ये, रिलॅक्स राहा, मी आहे ना अजून, मॅच आपणच जिंकू सांगून देणार फटकेबाजी. खराब बॉल आहे, विदिंग स्ट्रोक, 50 कम्स अप. आणि इथे मात्र चैतन्य पाटील हा ब्रँड आहे, ब्रँड टाकीगाव संघाचा. काय बॅटिंग केली. पुन्हा एकदा कॅमेराकडे. येस, चैतन्य पाटील पहा, टाकीगाव संघाची रन मशीन, आक्रमक फलंदाजी, लगातार आलेले 2 षटकार आणि मॅच जिंकून दिलेली आहे. आणि या सामन्याचा पुरस्कार जातोय मॅन ऑफ द मॅच चैतन्य पाटील, नो डाऊट. चला यायचं आहे चैतन्य, आपण वेल बॅट. 15 चेंडू आणि नॉट आउट पाहतो आपण. 50 धावा. चला पुढील मॅच साठी लगेचच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. पुढील मॅच असणार आहे, आपण पाहतोय एका बाजूने चॅलेंजर्स बोरखार, त्यांचा विपक्ष पार्थ स्पोर्ट्स गाटलागाव. दोन्ही संघांना प्रथमतः सूचना असेल, तुमचा 12th मॅन हा अनिवार्य आहे. 12th मॅन. चला आता आपल्याला इथं ड्रेस कोड इम्पॉर्टंट नाहीये, फक्त खेळाडू महत्वाचा आहे, कारण मोठी स्पर्धा आहे.